बोलता बोलता माणूस बंद झाला, एकदम खाली पडलाय, कोसळलाय, पण तो कशामुळे कोसळलाय किंवा त्याला ऍक्च्युअली CPR लागणार आहे का याचा आधी आपण निदान लावलं पाहिजे. ते ओळखलं पाहिजे की याला CPR द्यायचा आहे का. कदाचित तो हायपोग्लायसेमिक झालेला असू शकतो, सकाळपासून जेवण ओव्हरलोड झालेला आहे मेडिसिनचा म्हणूनही तो पडलेला असू शकतो. पण जेव्हा त्या पडलेल्या त्या कोलॅप्स झालेल्या व्यक्तीमध्ये त्या 3 गोष्टी नसतात तेव्हा त्याला CPR द्यायची गरज. तर त्या 3 गोष्टी कोणत्या? सगळ्यात आधी तर तो कॉन्शियस आहे. त्याला आपण 1-2दा विचारून बघतोय, जो कोणी असेल, नाव माहिती आहे, नावाने बोला, नाव माहिती नाही, काका, दादा, मामा, जो कोणी आहे, या पद्धतीनं आपण त्याला बघून गेलो की तो कॉन्शियस आहे का. जर थोडाही कॉन्शियस लेवल आहे, तो हातपाय हलवतो, तर त्याला CPR लागणार नाही. तर तो कॉन्शियस आहे. नंतर काय बघू आपण, त्याची पल्स बघू किंवा पल्स लागते का. पण कुठली बघूया, इथे आपण कॅरोटिड पल्स बघूया. कॅरोटिड पल्स कशी बघायची? थायरॉइडपासून 1-2 पावलं चलून जायचं. आपली जी ग्रंथी लागते, ती कडक हाड लागतं, त्या हाडापासून 2 पुढे जायचं, पल्स पकडून घ्यायची. ती लागते, ती पण लागत नाही. त्याचं रिस्पिरेशन दिसते, तो इथे दिसते आपल्याला रिस्पिरेशन करताना. तर थोडी छाती वर खाली होती, नाही लागत आहे, इथं आपण अशा पद्धतीनं त्याचा थोडासा तरी आवाज येतोय का, ब्रिदिंगचा आपल्याला आवाज पोहोचतोय का, तोही नाही लागत. म्हणजे या 3ही गोष्टी नाही आहेत, पल्स नाही आहे, कॉन्शियस शुद्ध नाही आहे, ब्रिदिंग नाही, तर आपल्याला याला CPR द्यावा लागेल. CPR मध्ये साधी गोष्ट आहे, आपण अशा विशिष्ट पद्धतीने त्याला दाब देणार आहे छातीवर, विशिष्ट पद्धतीने तोंडामध्ये श्वासोश्वास देणार आहे आणि बंद पडलेलं हृदय पुन्हा एकदा चालू करणार. म्हणजे जी पंपिंग ऍक्शन आहे हृदयाची त्याला चालू करणार. इतकं साधं CPR. पण CPR सगळ्यांना माहिती आहे, आपण अशा पद्धतीने देतो. कुठं द्यायचे आणि किती इफेक्टिव्हली द्यायचे हे आलं तर आपल्याला तो ऍक्च्युअली CPR आपला झाला समजू शकतो. जागा लोकेशन कशी काढायची, कुठलाही जनरल असू दे, सहज साधं जर आपण स्टर्नम वगैरे बघितलं तर लोअर अंतर पोर्शन घ्यायचं, अदरवाईज आपण ब्रेस्ट लाईनचा सेंटर बघायचा. हा त्याचा आपल्याला लोकेशन काढतो. कसं होतं की लेफ्ट साईडला असतो, मग मी किती लेफ्ट साईडला द्यावं, तर आपण ब्रेस्ट लाईनचा सेंटर काढायचा. सगळ्यात सोपं लोकेशन निघाली तर प्रेशर कशा पद्धतीचं दिलं पाहिजे. ज्याचा जो हात जास्त काम करतो, लेफ्टी असतील, राईट असतील, तो त्या हाताचा आपला हील पकडायचा, दुसरा हात अशा पद्धतीनं प्लंज करायचा. का करायचं? कारण दिल्यानंतर आपला हात उठू नये. असं असेल तर आपल्या हाताचं प्रेशर हे उठू शकतो. आपल्याला कन्सिस्टंट तसं प्रेशर क्रिएट करण्यासाठी ही एक पोझिशन आहे, ही एक आपल्याला डिझाईन केली आहे त्याची, की अशा पद्धतीची ती डिझाईन तिथे ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या हाताचं प्रेशर हे कशा पद्धतीनं पडलं पाहिजे, कमीत कमी 2 इंच आत. पण 2 इंच असतं आत कसं काढू आपण, एक जनरल टेंटेटिव्हली ठेवलं तर त्याची छातीचा जो हा स्पेस आहे तो कमीत कमी 2 इंच आत गेला पाहिजे. तर इतका तो दबण्यासाठी कसं प्रेशर आपल्याला क्रिएट झालं पाहिजे. म्हणून हे अशा पद्धतीचा हात आणि आपले हे 3ही जॉईंट एका लाईनमध्ये यावे. तो आपल्या वरती नसावा, आपल्या बॉडी लेवलला तो पेशंट असावा. अगर तो खाली असेल तर आपण आपल्या नीवर येऊन आपलं प्रेशर क्रिएट करू शकतो. लाईक अशा पद्धतीचे मी हे घेते. तर हे याचे कम्प्रेशन जे असतात ते किती द्यावे, किती वेळ द्यायला पाहिजे. तर हा अंदाजे आपल्याला एका सेकंदामध्ये 2 कम्प्रेशन झाले, म्हणजे 60 सेकंदामध्ये 100 ते 120. एकदम तुम्ही 70-80 देऊन चालणार नाही, 150-200 देऊन पण चालणार नाही. 100 ते 120. 1 सेकंद आपल्याला पल्स करण्याची सवय असल्यामुळे कारण नॉन मेडिकोजला सुद्धा 1 सेकंद करतो. एका सेकंदात 2 कम्प्रेशन्स हे प्रत्येकाला लक्षात येतात की किती असतात. पण ते कम्प्रेशन देताना सुद्धा आता आज मालिकेवर तुम्हाला हे सोपं वाटतं, जेव्हा हे बॉडीवर करू आपण त्यावेळेला जर तिथल्या तिथंच मी हे या पद्धतीनं करते तर हे CPR मध्ये होते का. हे जे कम्प्रेशन्स आहेत त्याला आपण कम्प्रेशन्स म्हणू का, जे तिथंच करतात आपल्याला हार्टला रिकॉईल होण्यासाठी पण वेळ द्यायचा. आपण जे कम्प्रेशन्समध्ये असं करून जे होत नाही का वरती येतं ना, ते पाहिजे आपल्याला. फक्त आपण तिथंच तर आहे these are not compressions. Compressions are these are the compressions. आपण जेव्हा दाबतो त्यावेळेला हात पंप करतो, सोडतो त्यावेळेला एक्सट्रीमिटीज कडे तिकडं ब्लड फ्लो होतो, पुन्हा दाबतो. साधं आपण मॉइश्चरायझर वगैरे घेतो, एक्स्ट्रा आलेला मॉइश्चरायझर घालतो कधीतरी, असं पकडतो त्या दाबीला, तिथे तोंडाला पकडतो, सोडून देतो, तो मॉइश्चरायझर आत जातो एक्स्ट्रा आलेला. त्या पद्धतीने त्याची पंपिंग ऍक्शन आणि तेवढा त्याला प्रेशर देण्याचा आणि सोडण्याचा हा पण झाला पाहिजे. अशा पद्धतीचे कम्प्रेशन्स. कम्प्रेशन्स कसे असतात, 30 कम्प्रेशन्स 2 रेस्क्यू 30:2 30:2 अशा पद्धतीनंच द्यायचे. मी 15 दिलेत मी थकली आहे असं नाही
करायची मी सांगितलं. जर कोणी असेल मेडिको असतील पॅरामेडिकल असतील त्यांना तर बेटर वे त्यांना चांगला CPR जमेल. पण जरी कोणी कॉमन पर्सन असेल त्यांना तुम्ही या माझ्या बॅकसाईडला या, तुम्ही बघा मी हे काय करते, अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागणार आहे. माझ्या साईडला राहा, तुम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल टाका, तुम्ही इमर्जन्सी हॉस्पिटल कुठलं आहे तर कुठलं जाता येते का बघा. या पद्धतीची सगळी तरतूद आपल्याला चारही बाजूला आपल्यासोबत करून घ्यायची आहे. आता मी सांगितल्या पद्धतीने 30:2 अशा कमीत कमी 30:2च्या 3 सायकल झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कंपल्सरी पल्स चेक करायचे आहे. त्याला वाटतंय का, जीव आलाय का, नाही तर तुम्ही अजून त्याला कंटिन्यू करू शकता. बरं आता पेशंट असं झाल्यानंतर हे किती वेळापर्यंत CPR देऊ शकता. पेशंट पडला आहे समोर पण अर्धा तास होऊन गेला आणि आता आपण CPR देण्यास चालू केले तर ते नाही चालणार. त्यावेळेला इरिव्हर्सिबल डॅमेज म्हणतो, म्हणजे बॉडीमध्ये तो परत नाही एवढा लॉस आहे, त्यावेळेला CPR देऊन फारसा